चला एक कळत नाही आहे, देवकी आम्हाला इथे कशाला बोलवलं आणि ही भाऊसाहेब गुप्त्यांची प्रॉपर्टीची माहिती इथे कशाला आणायला सांगितली? बरं तू इथे का थांबला? जबरदस्ती आहे का? इथं कुणी येऊ नये होता बोर्ड लावला, कोणाच्या बापाचा रस्ता आलो होता फिरता फिरता. अच्छा, मला वाटलं तू इथे का थांबला ते. का एक मिनिट. मला दर वेळा भेटतो तेव्हा तेव्हा 20-20 रुपये काय देते? अरे दिलाचे राजा आहोत आपण. ऐश का या 20 रुपयात होईस मग काय 200 देऊ का? बाबा कधी मुलगी वगैरे पटवलाय की काय? एवढं मोठे आमचे नशीब, एवढं नशीब तर मस्त तुमच्या नाही. पण मी काय म्हणतो, एक पोरगी पाहत होतो लग्नासाठी भेटत नाही, पाहतो एखादी आहे ना, तुझ्या मालकाची मुलगी आहे ना. काय तुमच्या जिभेला हाड वगैरे ऐकलाय काही? मग आता काय त्या अंधळीला कुणी राजकुमार मिळणार आहे का? आता कसं होईल त्या घराचं देवदान आहे. हो त्यांचं टिकत होईल. हो श्रीमंताची लेख आहे ती, एका पायावर कुणी बी तयार होईल तिच्या लग्नाला. बरं मला एक सांगा, तुम्ही का करत नाही का बिचारीचं? मुख्य झालास तू. मी आणि तिशी लग्न करणार. हेमंत म्हणतात मला. हेमंतच्या मागे मुलीची अशी लाईन लागली असते तेव्हा काय करतो? लाईन बघत होतो. काय होतो एखादी लाईन तरी माझ्यासाठी. एक काम करतो ना, तुझ्यासाठी पूर्ण लाईनच देऊन देतो. आता याची जर खरं पुरं असते तर दिल्या असत्या का? मारल्या असत्या. अशा डुप्लिकेट देता का ती? मला जास्त उशीर नाही झाला. जास्त उशीर मला इथे आता अर्धा तास झालाय. तुला माहिती आहे ना आपल्या शहरातलं ट्रॅफिक कसं आहे. हो. पूर्ण जाम लागला होता. पण तुला माहिती आहे ना, मी किती बिजी माणूस आहे. आय नो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर इट. ओके, पण असं काम केलंस तू. हे तुझं काम. पण मला वाटत नाही की म्हणजे भाऊसाहेब गुप्ते याच्यावर इतक्या सहजासहजी सह्या करतील म्हणून. ते माझ्यावरच तो राहुल नावाचं खेळणं मी कशासाठी पाळून ठेवलं. तो माझ्या हातातली कटपुतली झालाय. तेव्हा या फाईलवर भाऊसाहेबांच्या सह्या कधी कशा आणि कुठे घ्यायच्या ते माझ्यावरच. तुम्हाला जसं वाटतंय तसं करा, पण यामध्ये माझं नाव येऊ देऊ नको म्हणजे झालं. आणि समजा यामध्ये माझं नाव जर आलं तर पेशाने मी सुद्धा एक वकील आहे हे विसरू नका. आणि तेही भाऊसाहेबांच्या तालमीतलं. डोंट वरी, तुझं नाव कुठेही येणार नाही, कळलं? आणि तुझे म्हणतोयस ना भाऊसाहेबांच्या तालमीतला, तर भाऊसाहेब वकील आहेत पण ते कोर्टात. आणि एक वकील हे कागदपत्र 9 वाजता सही करणार नाही, पण एक बाप तर या कागदांवर 9 वाजता सही करू शकते. सावल्या डोक्याला जास्त ताण देऊ नको. तो प्लॅन माझा आहे. ते कसं आणि काय करायचं ते मी बघेन. पण याच्या बाबतीत तू काळजी करू नकोस. तू म्हणशील तितकी फीस तुला द्यायला तयार आहे. म्हणजे पैसे. हा, ऑफकोर्स. तू फक्त आकडा बोलायचा. नेमकी पैशाची कमी नाही. हे आमच्या वडिलांचा हट्ट होता की आम्ही वकिली करावी म्हणून, आणि म्हणून मी वकिली करतो ना. आता 7 पिढ्या घरी बसून खाऊ एवढी संपत्ती आहे माझ्याकडे. म्हणजे एकूण तुला पैसे नको नाही. मग या मोबदल्यात मी तुझं काय काम करावं अशी इच्छा आहे तुझी? या मोबदल्यात मला हवी आहे यामिनी. यामिनी? हो. अरे यामिनीचा आणि तुझा काय संबंध? मला फक्त यामिनी हवी आहे, आणि तेही एका रात्रीसाठी. काय डोकं फिरलंय की काय तुझं? अरे यामिनी भाऊसाहेब गुप्तेंची एकुलती एक मुलगी आहे. तिच्याकडे वाकड्या नजरेने जरी पाहिलंस ना
तुझं काय होईल तुला माहितीये का? माझं काय होईल हे मला चांगल्याने माहिती आहे, पण मला फक्त यामिनी हवी आहे बस. आणि ते काम तुला करायचं आहे. हे बघ हेमंत, अरे यामिनीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर मुलींची लाईन लावते. तुझी सारवा नको आहे मला फक्त यामिनी हवी आहे. कारण मला तिच्याशी बदला घ्यायचा आहे. बदला यामिनीने काय केलंय तुझं वाटलं? सांगतो ना, सगळं सांगतो. मला बदला यामिनीशी नाही घ्यायची, मला बदला घ्यायचा आहे त्या दिलीपच्या घराशी. जुईली माहिती आहे? तुझ्या घराशी? जुईली माहिती आहे? जुईली? जुईली अरे कोण आहे ती जुईली? सांगतो ना, एक नाचणारी आहे जुईली. हा, ती जुईली त्या दिलीपवर प्रेम करते. पण ती जुईली मला आवडते, म्हणून मी त्या जुईलीला प्रपोज केला. तर त्या जुईलीने माझ्या प्रपोजरला लाथ मारली. आणि म्हणून आता मला त्या दोघांना एकमेकापासून वेगळं करायचं आहे. बाप रे बाप! हेमंत, खूप शातीर दिमाग आहेस तू, खूपच शातीर दिमाग. म्हणजे हे असं गोल 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 प्रकरण येतं. जुईली तुला आवडते, जुईलीला दिलीप आवडतो, दिलीपची बहीण यामिनी आहे, म्हणून दिलीपला बदलात घ्यायसाठी तू यामिनी. माय गॉड, हा डेंजर प्लॅन आहे हा तुझा. चल ठीक आहे, तू माझं इतकं मोठं काम करतोयस म्हटल्यावर तुझं काम मी करणार. ती यामिनी एका रात्रीसाठी तुझी होईल, प्रॉमिस करते. ओके, चल येऊ मी आता. बरं, पण देवकी एक विचार. हा बोल ना. नाही म्हणजे तू राहुलच्या मुलाची आई होणार आहे म्हणून. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला आता तुझ्या चेहऱ्याला ओहोटी लागायला सुरुवात झाली म्हणायची. मुळीच नाही. अरे तो राहुल एक नंबरचा बावळट आहे, बावळट. त्याला काय वाटतंय? त्याला वाटतंय की त्याच्या या बाळाला मी जन्म देणार, त्याच्या बाळाची आई होणार. हे आई बी होणं पसंत नाहीये मला. मी अभिनय क्षेत्रात काम करते आणि या क्षेत्रात मला आणखी खूप वरचा पल्ला गाठायचा आहे. मी इतक्या सहजासहजी माझं क्षेत्र सोडणार नाहीये. त्या बावटाला वाटत असेल, पण मी हे कधीच घडू देणार नाही. कळलं तुला? हे पण तुला माहिती नसेल, तुला वाटत असेल की मला आई का नाही व्हायचं. अरे मी सुद्धा विना आई वडिलांची वाढलीये. माझा बाप कोण हेही मला माहिती नाही, माझी आई कोण हे मला ठाऊक नाही. कुणा एका मदमस्त असलेल्या स्त्रीनं मला जन्म देताना कचऱ्याच्या उत्किरण्यावर फेकून दिलं. कोल्ह्या कुत्र्यांनी मला खाऊन टाकावं म्हणून, किंवा तिथेच त्या कचऱ्यात मी गुदमरून मरून जावं. पण ही देवकी इतकी प्रचंड इच्छाशक्ती घेऊन जन्माला आली ना, की ती नियती सुद्धा मारू शकली नाही मला. अरे रस्त्यावरच्या लावारीस कुत्र्यांसोबत वाढले मी. लोकांनी टाकलेलं उष्ट खरकट खाऊन जगले मी. पण त्या देवाची कृपा होती, जन्मदात सुंदर होते मी. वाढत्या वयाबरोबर आणखी सुंदर होते. आणि अशातच पुन्हा एका भल्या पुरुषाची नजर माझ्यावर पडली. त्याने मला हेरलं आणि त्या कचऱ्यातून उचलून आपल्या घरी नेलं. तिथे मला शिकवलं, वाढवलं आणि मग नाट्य क्षेत्रात उभं केलं. आणि माझ्या ती इच्छा निर्माण झाली, रुची निर्माण झाली. आणि बघता मी अभिनय सम्राट. आणि तेव्हा तू त्याच्या प्रेमात पडली आणि नंतर तुला त्याच्यापासून दिवस गेले. आणि हे जेव्हा त्याला कळलं, त्याने परत तुला असं रस्त्यावर आणलं. हे सगळं तुला कसं कळलं? तुला सांगितलं ना, पेशाने वकील आहे. मला त्याच्यासोबत मिळून काम करायचं असतं ना, त्याचा पूर्ण इतिहास शोधून काढत असतो मी आणि तेव्हाच त्याच्यासोबत काम करत असतो. मग सांग देव की कुठं आहे तुझं मूल? नाही माहिती मला कुठे. ते बाळ जन्माला आलं, कुमारी माता बनले मी. आणि ते पाप, त्याला सुद्धा मी तसंच कचऱ्याच्या उत्किरणात
किंवा भीक मागत असेल एखाद्या रस्त्याच्या काठावर भिकारी बनून. नाही माहिती मला ते बाळ कुठे आहे, कसं आहे, जिवंत आहे की मेलंय. कारण मला बदला घ्यायचा या सगळ्या समाजाकडून, त्या आईकडून, त्या बापाकडून, या जगातल्या प्रत्येक माणसांकडून. ज्यांनी मला खूप त्रास दिले. पण ही देवकी आहे, देवकी, जी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उठून आज या पोझिशनवर पोहोचली आहे. आणि तू बघ येणाऱ्या काळात ही देवकी काय असणार आहे ते. तुझा विश्वासही बसणार नाही की हीच ती देवकी आहे म्हणून. झालं तुझं समाधान? कळलं तुला की आणखी काही जाणून घ्यायचंय माझ्या? हे बघ, जितकं तुला माहित असायला हवं होतं तेवढं तुला सगळंच कळलंय. माझा भूत, माझा वर्तमान सगळंच. पण एक वॉर्निंग देते मी तुला, जितकं कळलंय ना ते आपल्यापर्यंतच ठेवायचं. माझ्याबद्दल जर कुठेही काही वाच्यता करायचा प्रयत्न केलास तर खूप महागात पडेल तुला. देवकी आहे मी, देवकी. माझ्या भविष्याबद्दल जाणून घेण्याचा जास्त प्रयत्न करायचा नाही. माझ्याबद्दल जास्त खोलात शिरलास ना तर इतकं खोल गाडीन तुला की तुझा नामो निशान दिसणार नाही. तेव्हा यानंतर नो मोर पर्सनल टॉक. ओके? तुला जे हवंय ते मिळेल. तुझं काम होईल की नाही होईल हे मला माहित नाही, पण माझं काम नक्की होईल. तू तुझ्या कामात जिंकणार की नाही हे मला माहित नाही, पण मी माझ्या कामात नक्की जिंकणार. तुला वाटत असेल की मी तुझ्यासाठी काम करतोय म्हणून, पण नाही, मी तुझ्यासाठी नाही तर तू माझ्यासाठी काम करतोय. तू या ऍडव्होकेटसाठी काम करते. कारण ऍडव्होकेट, द ग्रेट ऍडव्होकेट हेमंत शिर्के म्हणतात मला. द ग्रेट ऍडवोकेट हेमंत शिर्के. और ये ऍडवोकेट अब ऐसी फिल्म चलाएगा ना, ऐसी फिल्म चलाएगा जो ना किसी ने देखी होगी और ना ही किसी ने सुनी होगी. ऍडवोकेट, द ग्रेट ऍडवोकेट हेमंत शिर्के. You